नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या ज्या पदांचे पेपर झालेले होते त्यांचे निकालही लागलेले आहेत, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही झालेले आहेत। तरी अद्यापही ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचे पेपर झालेले नाहीत। तर त्याबद्दलच सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूयात। ओके, तुमचे पेपर कधी होऊ शकतात तर सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे भेटेल। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। यावरती तुम्हाला अत्यंत कमी फीजमध्ये कोर्सेस भेटतील, त्यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल। अत्यंत कमी फीजमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे। जे विद्यार्थी नव्याने तयारी करत आहेत ग्रामसेवक भरतीची त्यांनी सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत। आता ग्रामसेवक भरती ही आपली 2 ते 2.5 महिने पुढे ढकलली गेलेली आहेत। ओके, तर जे विद्यार्थी तयारी करत आहेत, फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी भेटत असतं, तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। ओके, तर मित्रांनो, आता पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे होते तर त्या जिल्ह्यांचेही तलाठी भरतीचे निकाल त्या ठिकाणी आता लागलेले आहेत। ओके, आणि त्यांचे पेपरही त्या ठिकाणी झालेले होते, परंतु पेसा क्षेत्रातील जे काही ही पदं आहेत, ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि जे काही राहिलेले जिल्हा परिषदेतील जे काही पदं आहेत त्यांचे पेपर अद्यापही झालेले नाहीये। पेसा क्षेत्रातीलही झालेले नाही आणि नॉन पेसा क्षेत्रातही झालेले नाहीये। ओके, परंतु आता तुम्ही जर ह्या वेबसाईटवरती आला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तर ह्या ठिकाणी तुम्हाला टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन 9/4/2024 जर तो पेसा क्षेत्राचा जो काही निकाल आहे, जो काही हायकोर्टाचा आदेश आहेत, निकाल आहे, तर तो 9/4/2024 रोजी त्या ठिकाणी लागू शकतो। ओके, अशी टेंटेटिव्ह डेट त्या ठिकाणी दिलेली आहे, ती काय फिक्स नाही। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ह्या वेबसाईटवरती तुम्ही जर आले तर या ठिकाणी चेक करू शकतात। ओके, तर 9/4/2024 ही कम्प्युटर जनरेटेड डेट त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यानंतर जर तुमचा निकाल लागला तर तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात, परंतु कधी होऊ शकतात ते पण आपण बघणार आहोत। ओके, आता बघा मित्रांनो, तुम्ही हे आर्टिकल बघितलेलं असेल न्यूजपेपरमध्ये। ओके, खूप सारे आर्टिकल तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटतील। न्यूजपेपरमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवकाच्या परीक्षांचा जून नंतरचा मुहूर्त। ओके, आता आचारसंहिता त्या ठिकाणी लागलेली आहेत, आता निवडणुका होतील। ओके, निवडणुका तुमच्या मे पर्यंत निवडणुका होतील, त्याच्यानंतर जूनमध्ये त्यांचा निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर 15-20 दिवसानंतर याचं टाइम टेबल त्या ठिकाणी येऊ शकतं। दुसरी गोष्ट, पेसाचा काय निकाल लागतो तो पण महत्त्वाचा आहे। पेसाचा निकाल किती लवकर लागतो तो पण महत्त्वाचा आहे। पेसाचा निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर, त्यांचे निकाल लागल्यानंतर तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात। ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक हे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात। या ठिकाणी काय दिलेलं आहे, ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांचा जून नंतरच मुहूर्त। जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्य सेवकाच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या। आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील 2 महिन्यांपर्यंत परीक्षाबाबत कुठलाही निर्णय होणार नाही। ओके, म्हणजे आता आचारसंहिता लागलेली आहे, आता निवडणुका होतील। ओके, निवडणुका झाल्यानंतर त्यांचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतरच ह्या परीक्षांचा विचार त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। आता बघा, पोलीस भरती तोपर्यंत रखडलेली आहेत। पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आलेली आहेत। ओके, फॉर्म भरण्यासाठी आता उमेदवारांना अवधी दिलेला आहे। ओके, जून अखेरीस भरतीचा निर्णय, म्हणजे जूनमध्ये निकाल लागेल। ओके, आता निवडणुका होतील, जूनमध्ये निकाल लागेल आणि त्यानंतरच भरतीचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर तुमच्या महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक त्याची एक्झाम असेल। ओके, तर ह्या सर्व काही परीक्षा आहेत, तर त्या परीक्षा तुमच्या जून अखेरीस किंवा जून नंतरच होऊ शकतात। ओके, ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षा जून नंतर मुहूर्त। जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या। आता आचारसंहिता लागू झालेली असून पुढील 2 महिन्यांपर्यंत परीक्षाबाबत कुठलाही निर्णय होणार नाही, त्यामुळे परीक्षा आता जून महिन्यानंतर मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। आता हे आर्टिकल आहेत, तर हे आर्टिकल यवतमाळ जिल्ह्यातील आहेत। ओके, तर आता तुमचे जे काही पेपर आहेत तर तुमचे ते पेपर आता जून महिन्याच्या नंतर होऊ शकतात किंवा जून महिन्याच्या अखेरीस तुम्हाला ते टाइम टेबल येऊ शकतं आणि टाइम टेबल आल्यानंतरच तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात। आता पेसा क्षेत्राचा जो काही निकाल लागेल तर तो निकाल आता 9/4ला टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे। 9/4/2024, 9 एप्रिलला टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे। ओके, त्याच्यानंतरच तो निकाल त्या ठिकाणी लागू शकतो। तर मित्रांनो, आता तुमच्यासाठी अभ्यास करायला एक संधी आहेत। ओके,
तर सर्वांनी अभ्यास करायचा आहे. 2 ते 2.5 महिने पेपर तुमचे पुढे ढकलले गेलेले आहेत. ओके, सिंपल तुम्हाला त्या ठिकाणी विषय आहेत. मराठी व्याकरण असेल, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर असेल, त्याच्यानंतर ग्रामसेवकसाठी तुम्हाला कृषी विषयांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मॅथ रिझनिंग असेल, त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. तुम्ही सर्वांनी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी भेटत राहील. सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ॲपवरती तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. तर मित्रांनो, तुमची जी काही एक्झाम आहे तर ती एक्झाम आता 2 ते 2.5 महिने काही होत नाही आहे. तर तुम्ही कुठल्याही ॲपवरती विश्वास ठेवू नका. तुमची जी एक्झाम आहे तर ती जून नंतर किंवा जून अखेरीस तुमचं टाइम टेबल येऊन त्यानंतर तुमची एक्झाम होऊ शकते. एक्झाम ही 100% होईल, परंतु ती आता 2 ते 2.5 महिने होणार नाही. तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास तुम्हाला तुमचा कंटिन्यू ठेवावा लागणार आहे. असा विचार करू नका की पेपर तुमचे होणार नाही आहे, तुमचे फॉर्म भरल्याचे पैसे वाया गेले की काय झालं, असं होणार नाही. तुमचे पेपर हे 100% होतील. आता बघा, पेसा क्षेत्रातील तलाठी भरतीचा जो काही निकाल आहे तर तो पण लागलेला आहे. त्याच्या पण मेरिट लिस्ट वगैरे लागलेले आहेत, परंतु विद्यार्थ्यांना जॉईनिंग त्या ठिकाणी पेसा क्षेत्राचा निकाल लागल्याशिवाय भेटणार नाहीत. ओके, तर मित्रांनो, तुमच्याही परीक्षा ह्या लवकरात लवकर होतील. सर्वांनी अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.